नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर नॅशनल हायवे 44 रिकामा करण्यात आला। सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि इथे एक नवीन एक वेगळं असं दृश्य दिसतं आहे। इथे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, स्थानिक कार्यकर्ते पण येत आहेत आणि स्थानिक कार्यकर्ते आपण पाहू शकतो इथे फळं घेऊन आलेले आहेत। संत्रे असतील, मोसंबी असतील ते आणलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना वितरित करतात। आपण इथल्या कार्यकर्त्यांना विचारूया, काय नाव आपलं? माझं नाव सागर दुधाने आहे। मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे। नागपूरचे? हा, नागपूर जिल्हाध्यक्ष। कशाला आणलेले? हे काटोल आणि नरखेड तालुक्यातून सगळ्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी बांधव या आंदोलनादरम्यान उपाशी राहू नये आणि म्हणजे आंदोलनात बाधा येऊ नये म्हणून सर्व शेतकऱ्यांची भूक जावी यासाठी आमच्या दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संत्रा मोसंबी पाठवलेली आहे। बरं, आज सगळ्यांचं जे लक्ष आहे ते बैठकीतून काय निष्पन्न होतं त्याकडे लागलेलं आहे, काय सांगाल? हे शेतकऱ्याची करो या मरोची लढाई या आखरी क्षणी सगळे लोक आपली जे खाद्यसामुग्री घेऊन आहे नागपूरच्या दिशेने निघाले। आम्ही नरखेड काटोल विधानसभातून कमीत कमी 4 टेम्पो संत्रा असो, मोसंबी असो, पार्लेजीचे बिस्किटचे पुडे असो, पाणी बॉटल असो किंवा काही पण जे खाद्यसामग्री आहे ते घेऊन आम्ही इथे पोहोचलेलो आहे। लाखोच्या संख्येने शेतकरी इथे पोहोचत आहे। तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की आज सायंकाळी 7 वाजता जी बैठक होणार आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये, त्या बैठकीत काय निष्पन्न होतं त्याकडे लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।